स्क्रीन मी शेअर केलेली आहे, दिसते सगळ्यांना? हो हो. ठीक आहे, ओके. तर आपण नमस्कार, मी श्रीकांत कुलकर्णी. आपल्याला आज ट्री सेन्सस बघायचं होतं ट्रेनिंग. आणि तर आपण ट्री सेन्ससमध्ये पहिल्यांदा आपण या पद्धतीने जाऊ की बाबा मोड्यूलचा वर्कफ्लो कसा आहे, ULB लेवलला मोड्यूलचा वर्कफ्लो कशा पद्धतीने केला जातो. त्याच्यानंतर मोड्यूल गो लाईव्ह करायसाठी आपल्याला प्री रिक्विजिट्स काय काय करायचे ती बघू सेकंड नंबरला. 3 नंबरला आपण मास्टर्स कुठले कुठले आपल्याला भरायचे किंवा हॅलो बोला मॅडम काय आवाज थोडा कमी आहे. बाकीच्यांनी प्लीज बाकीच्यांनी माईक ऑफ केला तर बरं होईल. ठीक, परत एकदा चालू करतो मी. आपल्याला आज ट्री सेन्सस बघायचं आहे. तर ट्री सेन्ससचं मोड्यूल बघायसाठी आपल्याला पहिल्यांदा मोड्यूल बघायसाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर मोड्यूलचा वर्कफ्लो पहिल्यांदा आपण बघून घेऊ. मोड्यूलचा वर्कफ्लो बघून घेतल्यानंतर आपल्याला मोड्यूल गो लाईव्ह करायसाठी प्री रिक्विजिट्स कुठले कुठले आहेत ते आपण बघून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला मास्टर कुठले कॉन्फिगर करायचे किंवा कुठल्या प्रकारचे मास्टर सिस्टीम मध्ये अवेलेबल आहेत ते आपण बघू. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन्स आणि रिपोर्ट्स या पद्धतीने आपण मोड्यूलचं कामकाज जे आहे ते बघणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघू की बाबा मोड्यूलचा वर्कफ्लो ट्री सेन्ससचा कसा चालतो ULB लेवलला. तर माझ्या मते म्हणजे ULB लेवलला ट्री सेन्ससच्या वर्कफ्लो मध्ये कसं असतं की नगरपालिका हद्दीमध्ये जी पण काय प्लांट्स किंवा झाड आहेत त्याचा सर्वे केला जातो आयदर नापातर्फे किंवा ऑन टेंडर बेसिस. आपण त्याचा सगळ्यांचा सर्वे करतो आणि त्याच्यानंतर आपण त्याची डेटा एंट्री करून आपण ट्री सेन्ससची जी पण काय इन्फॉर्मेशन आहे, कुठल्या प्रकारची झाडं अवेलेबल आहेत, त्याची काय इन्फॉर्मेशन आहे, त्याची सगळी डेटा एंट्री करून म्हणजे आपण डेटा एंट्री करून सिस्टीम मध्ये आपण करून घेतो. ऍक्च्युली ही जी मॉड्यूल आहे ते डेटा एंट्री ओरिएंटेड मॉड्यूल आहे. ट्रान्झॅक्शनल लेवलवर म्हणजे थोडंफार कमी ट्रान्झॅक्शन असतं याचं, पण सगळ्यात ज्यादा डेटा एंट्री लेवलवर ज्यादा यूज केला जातो. म्हणजे नफा हद्दीमधल्या प्रत्येक झाडाचं रजिस्ट्रेशन आणि त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती डेटा एंट्री थ्रू आपण करतो. आणि त्याच्यानंतर क्वचितच नागरिकांकडनं अर्ज केला जातो, कारण का नागरिक तर स्वतः कधी अर्ज करत की बाबा सर्वे करा, ही करा, ती करा, असं नागरिकांकडनं तर अर्ज नसतं. एकच मिनिट. तर नागरिकांकडून अशाच कंडिशन मध्ये फक्त अर्ज केला जातो की बाबा म्हणजे झाडाची फांदी कट करायची किंवा ते MSCBच्या लाईनला लागलंय ही ती अशा कंडिशन मध्ये अर्ज केला जातो. बाकी मेन जी आहे ती सर्वे करून पूर्ण झाडांची इन्फॉर्मेशन डाटा एंट्री करून करणे हा मेन आस्पेक्ट आहे मॉड्यूलचा. त्याच्यानंतर आपल्याला आता दुसरं सेकंड स्टेपला बघायचं आहे की बाबा प्री रिक्विजिट्स कुठले कुठले लागतात. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, मी आता इथं दाखवतो तुम्हाला. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं, युजर रोल्स मध्ये जायचं. युजर रोल्स मध्ये गेल्यानंतर रोल मेनू मॅपिंग मध्ये जायचं आणि मॉड्यूल्सचे जे राईट्स आहेत ते मॉड्यूलचे राईट्स पहिल्यांदा तुम्हाला असाइन करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी मी ऍडमिन लॉग इन केलेलं आहे नगरपालिकेला. त्याच्यानंतर रोल मेनू मॅपिंग मध्ये मी आलेलो आहे आणि त्याच्यानंतर मी इथं मला ऍड करायचं आहे. ऍड वर क्लिक करायचं आहे. ऍड वर क्लिक केल्यानंतर मला ऍडमिनला राईट्स द्यायचे, मग मी ते ऍडमिन सिलेक्ट केलंय आणि त्याच्यानंतर आपलं जे मॉड्यूल आहे ते मॉड्यूल आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर हे पूर्ण राईट्स मी इथं सगळे दिलेले. इथं तुम्हाला सिलेक्ट ऑलला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे. ही पहिली स्टेप आहे. मॉड्यूलचे राईट्स पहिल्यांदा देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर सदर मॉड्यूलसाठी लागणारी जी डिपार्टमेंटल हायरार्की आहे, म्हणजे तुमचे क्लार्क किंवा टॅक्स HOD यांचे सगळ्यांचे लॉग इन जे आहेत ते युजर मध्ये जाऊन युजर रोल्स मध्ये जाऊन
युजर मास्टर्स मध्ये तुम्ही सगळे युजर्स जे आहेत ते तुम्ही इथं क्रिएट करून घ्यायला पाहिजे. जे तुमचा फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा वन विभाग असतं त्याचे जी पण कोण अधिकारी आहेत किंवा क्लर्क आहेत त्यांचे सगळ्यांचे लॉग इन आणि त्याच्यानंतर त्या सदर लॉग इन प्रमाणे त्यांना अधिकार द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. युजर कसे क्रिएट करायचे आणि राईट्स कसे द्यायचे हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मी इथं तुम्हाला दाखवत नाही. आता डायरेक्ट आपण त्याच्यानंतर ही झाले प्री रिक्विजिट्स मॉड्यूल लाईव्ह करायसाठी. तुम्ही म्हणजे राईट्स मॉड्यूलला देणं गरजेचं आहे आणि सदर डिपार्टमेंटचे जे संबंधित अधिकारी क्लार्क आहेत त्यांचे लॉग इन जे आहेत ते क्रिएट करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे ती आता डायरेक्ट आपण मॉड्यूलवर येऊ. आता तर मी ट्री सेन्ससचं मॉड्यूल ओपन करतो. ट्री सेन्ससचं मॉड्यूल आपलं नॉर्मल जसं बायफर्गेशन असतं मॉड्यूलचं त्या पद्धतीनेच आहे. मास्टर्स ट्रान्झॅक्शन रिपोर्ट्स आणि डाटा एंट्री. तर पहिल्यांदा आपण इथं मास्टर्स बघू. मास्टर्स नीट बघून घ्या कारण का मास्टर्स या मॉड्यूलमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर पूर्ण जी पण काय ट्रीची इन्फॉर्मेशन असते त्याचे मास्टर्स जे आहेत ते आपण इथं ऑलरेडी सगळे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले. तर त्याच्यामध्ये पहिला जे मास्टर आहे तो आहे बार्क शेप मास्टर. तर बार्क शेप मास्टर म्हणजे काय, तर ती झाडाच्या सालीचा जे प्रकार असतो त्याला बार्क शेप मास्टर म्हणतात. आणि बार्क शेप मास्टर ही सगळी जी आहे ती ULB लेवलला तुम्हाला म्हणजे DMA लेवलला सगळा डेटा जो आहे तो अवेलेबल करून दिलेला आहे. जस्ट ऑलरेडी सगळा डेटा आपल्या एरियामध्ये किंवा महाराष्ट्राच्या ज्या बाउंड्रीमध्ये जी काय नॉर्मली झाडं आयडेंटिफाय होते किंवा असते त्याचा पूर्ण डेटा तुम्हाला इथं मास्टर्स मध्ये जो आहे तो DMA लेवलला ऑलरेडी ऍड करून दिलेला आहे. जर एखादं कुठलं रेअर केसमध्ये तुमच्याकडे जर काय असेल ट्री तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा ती इन्फॉर्मेशन इथून ऍड म्हणून टॅब दिलेला आहे. इथं ऍड करून मराठी आणि इंग्लिशमध्ये त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती एंटर करू शकता. फॉर एक्झाम्पल आता बार्क शेप म्हणजे काय, तर ती सालीचा प्रकार, झाडाच्या सालीचा प्रकार कसा आहे तर हॉलो, चेरी, त्याच्यानंतर स्पाईन बीन म्हणजे जी काय आहे ती तुम्ही इथनं ऍड करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर. नसेल तर जी 99.9% जी डेटा आपल्याला लागतो ट्रीची इन्फॉर्मेशन ऍड करायचा तो सगळा डेटा ऑलरेडी DMA लेवलवर तुम्हाला ऍड करून दिलेला, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर हा आहे बार्क शेप मास्टर. त्याच्यानंतर बार्क शेप मास्टर्स नंतर ना पुढं आहे की बाबा फ्लोअर कलर मास्टर म्हणून आहे. म्हणजे फुलाचा रंग कुठल्या प्रकारचे फुलाचे रंग आहेत हे ते ह्याचा मास्टर आहे. ह्याचा पण डेटा ऑलरेडी अवेलेबल आहे सिस्टीम मध्ये. तुमच्या इथं जर काय असेल तर तुम्ही इथं ऍड ऑप्शन पण दिलेला आहे. ऍड ऑप्शन मधनं चेक तुम्ही ऍड पण करू शकता. फ्लोअर्सचे जे कलर आहेत हे हिरवा, पांढरा, लाल, केशरी, गुलाबी, पिवळा काय असेल ते त्याचा पण मास्टर आपल्याला ऍड करून दिलेला आहे. सेम तसंच फ्लोअर म्हणजे फ्लॉवर जी नाव आहेत ती फुलांची नाव त्याचा पण मास्टर जो आहे तो इथं अवेलेबल आहे ऍड. या पद्धतीने इथं फ्लोअर नेम मास्टर पण आपल्याला इथं अवेलेबल आहे. हे सगळे मास्टर्स चेक करून घेणं गरजेचं आहे. थोडं सायंटिफिक डेटा आहे त्यामुळे सगळा डेटा तुम्हाला ऑलरेडी इथं ऍड करून दिलेला आहे. तुम्ही जस्ट तुम्हाला कन्फर्मेशनसाठी फक्त दाखवत आहे सेम प्रत्येकाचं म्हणजे फ्रूट नेम मास्टर, त्याच्यानंतर फ्रूट शेप मास्टर म्हणजे कुठल्या प्रकारचे आकार आहेत हे आहेत फळांचे ती, त्याच्यानंतर लीफचे कलर, लीफचे कुठल्या झाडाचे जे पानं असतात त्यांचे कुठल्या प्रकारचे कलर आहेत
त्याचा पण मास्टर आहे. नंतर त्याचे कुठल्या प्रकारचे शेप्स आहेत ती आहेत. त्याच्यानंतर ओडर, फुलांना किंवा फळांना कसल्या प्रकारचा वास असतो ती ओडर ती सुद्धा इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर, झाडाचं बाबतीत स्ट्रक्चर म्हणजे मराठीमध्ये त्याला पोत म्हणतात. झाडाचा पोत कसा आहे म्हणजे ही रफ आहे, हे ते असं टेक्स्चर जे आहे ते स्मूथ आहे, रफ आहे, तर ते त्याला टेक्स्चर मास्टर म्हणतात. तर ती टेक्स्चर मास्टर सुद्धा आपल्याला इथे ऍड करून दिलाय. इच अँड एव्हरी डेटा जो आहे तो ऑलरेडी मास्टर्स मध्ये ऍड केलेला आहे. नथिंग टू डू, काही करायची गरज नाही. जर तुमच्याकडे काय डिफरंट कॅटेगरी असेल तरच त्या कंडिशन मध्येच तुम्हाला ऍड करावं लागेल, अन्यथा सगळा डेटा मास्टर मध्ये अवेलेबल आहे. आता त्याच्यानंतर ही ऑर्डर मास्टर झाला, टेक्स्चर मास्टर झाला. त्याच्यानंतर ट्री मास्टर आहे. ट्री नेम मास्टर मध्ये पण तेच आहे, म्हणजे झाडाची पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ट्री स्पेसिस मास्टर म्हणून आहे. स्पेसिस म्हणजे कुठल्या कुठल्या प्रजातीची झाड आहेत त्याला आपण ट्री स्पेसिस मास्टर म्हणतो. याचा सुद्धा डेटा ऑलरेडी इथं मास्टर्स मध्ये अवेलेबल आहे. तर आता पण त्याच्यानंतर जे मॉड्यूलचं जे वर्किंग आहे मास्टर्स बघून झाल्यानंतर आपण आता ट्रान्झॅक्शन्स मध्ये बघू की बाबा आपल्याला ऍक्च्युली याच्यामध्ये वर्किंग कशा पद्धतीने करायचं आहे. हा सगळा ट्रिकच्या स्पेसिसचा मास्टर आहे, तर तो सुद्धा आपल्याला इथं ऍड करून दिलेला आहे. प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत कुणाला काही इश्यू आहे का? आपण आता ट्रान्झॅक्शन लेवलला म्हणजे मॉड्यूल जे आहे ते बघणार आहे. इथपर्यंत इश्यू आहे का कुणाला काय? हॅलो हॅलो नाही. तर आवाज येतो? हो येतोय. हा ठीक आहे, मग पुढे जाऊ. आता ट्रान्झॅक्शन मध्ये जास्त काही नाही आहे. ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये फक्त 3च ह्याच्यामध्ये आपण 2च ह्याच्यामध्ये ही केलेला आहे. तर ट्रान्झॅक्शन मध्ये गेल्यानंतर हाच सेम फॉर्म जो आहे तो आपण सर्व्हिस मध्ये अप्लाय केल्यानंतर कॉल होतो. हे दोन्ही पण फॉर्म, इन्स्पेक्शन फॉर्म आणि त्याच्यानंतर ट्रीचा जो सर्व्हेचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तोच सेम जो ट्रान्झॅक्शन मध्ये दिलेला आहे तोच फॉर्म आपण सर्व्हिस एक्झिक्यूट करताना मी तुम्हाला लाईव्हला ऍक्च्युअल मध्ये एक सर्व्हिस एक्झिक्यूट करून दाखवतो. त्यावेळेस ह्याची सगळी माहिती दाखवतो. फक्त ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला म्हणजे हेच 2 सेम फॉर्म आहेत की बाबा सर्व्हेचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आता इथं इन्स्पेक्शनचा फॉर्म आणि त्याच्यानंतर सर्व्हे ऍप्लिकेशन फॉर्म. आता ऍक्च्युअल मध्ये आपण ज्यावेळेस सर्व्हिस एक्झिक्यूट करू रिअल मध्ये त्यावेळेस हेच 2 फॉर्म सर्व्हिस मधनं कॉल होतात आणि ट्री सेन्सस मध्ये फक्त एकच सर्व्हिस आहे. तर त्या सर्व्हिस मध्ये हे दोन्ही फॉर्म कॉल होतात आणि त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण ऍक्च्युअल मध्ये फिल करून आणि पूर्ण सर्व्हिस जी आहे ती एक्झिक्यूट करून दाखवतो. हा त्याच्यानंतर रिपोर्ट्स आहेत. रिपोर्ट्स आपण ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर बघू. त्याच्यानंतर सगळ्यात मेन जी आहे ती डेटा एंट्री. डेटा एंट्रीमध्ये आपल्याला सिंगल इथं फक्त ही दिलेलं आहे की बाबा ट्री सर्वे डिटेल्स डेटा एंट्री फॉर्म हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि इथनं तुम्हाला नपाकडून जी पण काय तुम्ही सर्वे करून घेतलेला आहे म्हणजे वेंडर कडून, थर्ड पार्टी कडून किंवा नपाच्या अधिकाऱ्यांकडून तुमच्या पर्सनल हद्दीतली झाडं म्हणजे एखाद्या ओनरच्या पर्सनल हद्दीतली झाडं असू दे किंवा बाहेरची कुठली पण इंडस्ट्रियल एरियामधली कुठली जी पण काय झाडं असतील त्याचा जो सर्वे आपण करणार आहे तो सगळा सर्वे जो आहे तो आपल्याला सर्वेचा फॉर्म आपल्याला इथनं भरायचा आहे. म्हणजे त्या झाडाचं टॅगिंग केलेलं ही ती सगळे जी आहेत ते आपल्याला या इथून भरायचं आहे. इथनं जी तुम्ही सर्वे केला त्याची इन्फॉर्मेशन सगळी इथून ऍड करायची आहे. हे फॉर्म भरून दाखवू दे का डायरेक्ट सर्व्हिस सेमच फॉर्म आहे आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये पण सेमच येत आहे. तर हे फॉर्म भरून दाखवू दे, ऍक्च्युअली डाटा एंट्री करून दाखवू दे का सर्व्हिस एक्झिक्यूट करा डायरेक्ट? हो एंट्री करा. हा ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला इथं सर्वे नंबर जी तुम्ही वेंडर किंवा ह्यांनी जी काय त्यांनी सर्वे केलेला असतो ट्रीला त्या सर्वेला नंबर दिलेला असतो तो सर्वे नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर सर्वेची डेट आपल्याला इथं टाकायची आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर रेव्हेन्यू बाउंड्रीज आपले जे नफा हद्दीमधल्या झाडाची आपण सगळी नोंदणी इथं करतो, त्यामुळे इथं हेड ऑफिस आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ट्रीचा आयडेंटिफिकेशन नंबर असतो, तो आयडेंटिफिकेशन नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर ट्रीचा आता जे सर्वे करतात त्यांना माहित असते की बाबा कुठल्या प्रकारच्या ट्री आहेत, तर त्या ट्रीचं सायंटिफिक नेम जे आहेत त्या सायंटिफिक नेमसाठी इथं आपल्याला ट्रीचं सायंटिफिक नेम आपल्याला इथं टाकायचं आहे. एक मिनिट. हा, हे सायंटिफिक नेम येस. तर हे आपले जे आहेत ते नॉर्मली आपल्या इकडची म्हणजे आपल्या इकडची झाडं आहेत त्यांच्या समोर सगळीकडे इंडिका म्हणून इंडिका मध्ये त्याच स्पेसिस मध्ये आपले सगळे झाडं येतात. सायंटिफिक नेमला पण त्यामुळे पुढे इंडिका जोडलेला असतं, तर त्याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. तरी आता अजाराचिटा इंडिका ही त्याचं सायंटिफिक नाव आहे लिंबाच्या झाडाचं. आपण व्हर्नेक्युलर लँग्वेजेसमध्ये म्हणजे जी देशी भाषा किंवा आपली लोकलची भाषा आहे त्यामध्ये आपण नीमचं झाड किंवा कडुलिंबाचं झाड असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर ट्रीचं जी स्पेसिस आहे म्हणजे प्रजाती कुठली आहे तर ते आपण आपल्या इंडिकानीच आहेत. तर तुम्ही इथं टाकलं की इथं इंडिका म्हणून येते. ही सगळे मास्टर्स ऑलरेडी अवेलेबल आहे, तुम्हाला जस्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर माहिती जी आहे ती टाकायची. त्याच्यानंतर कलर, आता झाडाचा कलर कसला असतं तर ती इथनं आपण तुम्ही टाकू शकता. मी ग्रीन कलर घेतलेला. फ्रूट कुठल्या कलर असतात, फ्रूट कुठल्या कलरचे असतात तर लिंबाच्या झाडाला माझ्या मते फ्रुट्स असतात तर ती जी काय फ्रूट असतील तर ते फ्रूटचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर बार्क शेप म्हणजे साल कुठल्या पद्धतीची आहे तर रफ आहे ही आहे ती आहे तर ती सालीचा प्रकार आपल्याला इथे सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर शेप कसा आहे तर ती ओव्हल कलर शेप कसा आहे ती पण टाकायचं. त्यानंतर ट्रीचं स्टेटस कसं आहे म्हणजे लाईव्ह आहे, हेल्दी आहे, पडलेला आहे, हे आहे ते आहे, तर कुठल्या प्रकारचे ट्रीचं काय स्टेटस आहे तिथं सगळे स्टेटस आपण इथे दिलेले आहेत, तर त्यातलं तुम्ही कुठली स्टेटस असेल ती घेऊ शकता. त्याच्यानंतर फुलांना किंवा फळाला कुठल्या प्रकारचं हे आहे वास आहे तर तो इथं आपण सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर फ्लोवर नेम जर काय असेल तर म्हणजे फुलं असतील तर त्या फुलाचं नाव इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. लीफ कुठल्या प्रकारचे असतात, लॉंग लिनियर म्हणजे कशा प्रकारची लीफ असते ती सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर पानांचा कलर कशा पद्धतीचा असतो तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर टेक्स्चर झाडाचं टेक्स्चर कसं आहे तर ते टेक्स्चर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ती गिरटॅट बीस्ट हाईट युनिट म्हणजे तर याचा अर्थ काय तरी ती जी सर्कम्फरन्स असते बुंद्याचं जे डायमीटर असतं झाडाच्या बुंद्याचं जे डायमीटर असतं त्याला ग्रीस्ट बीट हाईट म्हणते, तर ती आपल्याला इथं टाकायची आहे मीटर्समध्ये. तर जी काय असेल ती आपल्याला इथं ती टाकावी लागते. इथे युनिट्स आपल्याला दिलेले आहेत सेंटीमीटर, इंचेस, मीटर. नॉर्मली झाडाची जी मेजरमेंट असते गव्हर्नमेंटला ती मीटर्समध्ये ती टाकते, त्यामुळे मी इथं मीटर्स घेतलेलं आहे. त्याच्यानंतर टोटल हाईट ती त्या ह्याच्यापर्यंत बुंद्यापर्यंतची हाईट जी आहे ती हाईट आपल्याला इथं टाकायची आहे, ती पण मीटरमध्ये आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेट झाडाचं जी काय वय आहे ती वय किंवा एज जे आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर कॅनोपी विड्थ म्हणजे काय तर ते झाडांनी पूर्ण लँडवर किती जागा ॲक्वायर केली त्याची विड्थ किती आहे ती विड्थ आपल्याला इथं टाकायची आहे मीटर्समध्ये, त्याला कॅनोपी विड्थ म्हणतात. त्याच्यानंतर सिटी सर्वेचा किंवा MSCBचा नंबर जर काय असेल तर तो आपल्याला इथं टाकायचा आहे. त्यानंतर आता टोटल हाईट जी आहे ती टोटल हाईट इथं आपल्याला टाकायचं आहे साईज युनिट्समध्ये झाडाची. त्याच्यानंतर आपल्याला इथं लोकेशन टाकायचं आहे. लोकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे.
अपार्टमेंट मधले असलं तर अपार्टमेंट अप्लिकेबल हे आपला तोच ऍड्रेस आहे जो कॉमन कॉन्फिगरेशन मधनं रोड अपार्टमेंट मास्टर त्याच्यातून प्रॉपर्टी वॉटरला जे आपण वापरतो कॉमन ऍड्रेस तोच आहे. गणेश नगर येतो बिल्डिंग येणे करतो आणि मी अकलूजवर दाखवतोय अकलूज नगरपालिकेला त्यामुळं लोकॅलिटी अकलूज घेतोय. त्यानंतर खाली आल्यानंतर लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आपल्याला इथं टाकावं लागते. त्याच्यानंतर ओनरशिप त्या ट्रीचे ओनरशिप काय गव्हर्नमेंट आहे इंडस्ट्रीयल आहे रोडवरचा आहे किंवा पार्क मधला आहे प्रायव्हेट आहे कसं आहे ती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्राउज करून झाडाची जी इमेज आहे 2 MB पेक्षा लहान असायला पाहिजे झाडाची जी इमेज आहे त्याचा इमेजचा फोटो जे आहे तो आपल्याला इथं अटॅच करायचा आहे. त्यानंतर जे पण काय ऑब्झर्वेशन्स असतील ते ऑब्झर्वेशन्स आपल्याला इथं टाकायचे आहेत आणि सेव्ह करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुली आणि हा टाकलेला डेटा तुम्ही फक्त आणि फक्त रिपोर्ट्स मधनं बघू शकता. आपला ट्री सेन्सस रजिस्टर आहे त्या रजिस्टर मधनं बघू शकता. ते मी पुढं तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीने ट्री सर्वे डिटेल्सची डाटा एंट्रीची इथे आपल्याला करावे लागते. आता ऍक्च्युअल मध्ये आपण जे आहे ते सर्व्हिसेस मध्ये जाऊ. ठीक आहे. म्हणजे आपण मॉड्यूलचा वर्कफ्लो बघितला प्री रिक्विजिट्स कुठले मॉड्यूल गोल लावण्यासाठी ती बघितले मास्टर्स बघितले ट्रान्झॅक्शन जे आहे ते ट्रान्झॅक्शन बघितलं डाटा एंट्रीचा फॉर्म बघितला डाटा एंट्रीचा फॉर्म बघून झाल्यानंतर आता आपण आपल्याला जी सर्व्हिस आहे मेन एक्झिक्यूट करायची तर ती सर्व्हिस आपण आता बघू. तर सर्व्हिससाठी मी जो युजर क्रिएट केलेला आहे त्या युजरने मी तुम्हाला इथं लॉग इन करून दाखवतो. सर हा बोल. एक्सेल अपलोडचं ऑप्शन भेटेल का याच्यासाठी? मॅडम एक्सेल अपलोडचं बघतो मॅडम म्हणजे असं तर काय हे नाही त्याबद्दल पण मी म्हणजे चर्चा करून तुम्हाला सांगतो की बाबा तसं काय आहे का किंवा होणार आहे. बरं. आणि सर डेटा एंट्री समजा करायला घेतली आपण तर ते जे तुम्ही मास्टर डेटा फिल केला ऑलरेडी तर त्याच्याऐवजी ना मॅडम मास्टर हो हो ऍड ऑलरेडी पण जेव्हा आपण एंटर करतो ना त्यावेळेस सजेशन तुम्ही बॉक्स यूज केलाय ना सजेशन बॉक्स तर त्याच्याऐवजी ड्रॉप डाऊन केला ना यूज तर बरं होईल सर म्हणजे कसं आहे ते मास्टरने ओके बदल मॅम कळतं. हो येस डेफिनेटली बऱ्याच नगरपालिकेने हे सजेशन दिलं होतं तर मी त्याच्याबद्दल पण बरोबर आहे म्हणजे तुम्ही जे एक तुम्ही म्हणताय डाटा एंट्री करताना जर डायरेक्ट ड्रॉप बॉक्स दिला तर इट विल बी बेटर बरोबर ना. हो ठीक आहे चालतं ओके. नोट डाऊन करून घेतले मी दाखवतो. मी म्हणजे सांगतो वरती. आता मी त्या क्लेरिकल लॉग इननी मी तुम्हाला लॉग इन करून दाखवत आहे. मी इथं ट्री सेन्स नावाने एक युजर क्रिएट केला आहे क्लेरिकल लेवलला तर त्या युजरनी आता ॲक्च्युअलमध्ये आपण सर्व्हिसेस जे ते पण एक्झिक्यूट करू. आता हे वृक्षगणना म्हणजे ट्री सेन्ससचं फक्त हे आहे कोण आहे क्लार्क आहे त्यामुळे फक्त सर्व्हिस एक्झिक्युशनचे ह्याला मी अधिकार दिलेले आहेत. तर त्याच्यासाठी सिटीजन सर्व्हिसेसमध्ये मला जायचं आहे. सिटीजन सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर ट्री सेन्ससचं जे मॉड्यूल आहे ते ट्री सेन्ससचं मॉड्यूल मला सिलेक्ट करायचं आहे. ट्री सेन्सस मॉड्यूलमध्ये कुठलीही बाकीची सर्व्हिस नाही फक्त एकच सर्व्हिस आहे ॲप्लिकेशन फॉर सर्वे रिक्वेस्ट. ठीक आहे. हां सॉरी अजून एक पार्ट इथं दाखवायचा राहिला की बाबा ट्री सेन्ससची सर्व्हिस कुठल्या पद्धतीने कॉन्फिगर करायची मग आपण एक्झिक्युशनवर येऊ सर्व्हिसच्या. त्यासाठी मी परत ॲडमिनचं लॉग इन करत आहे कारण का सर्व्हिस कॉन्फिगरेशनचे अधिकार फक्त ॲडमिन लेवलला आहेत. आपल्याला आता ही जी ट्री सेन्ससची सर्व्हिस आहे ती कशा पद्धतीने मॉड्यूलमध्ये कॉन्फिगर करायची ती आपण पहिल्यांदा बघून घेऊ आणि बघून घेतल्यानंतर मग ती एक्झिक्यूट कशी करायची ती बघू.
तर याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये सर्व्हिस डिटेल्स मध्ये जायचं आहे. इथं पहिल्यांदा कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये जायचं आहे. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये गेल्यानंतर इथं सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे. सर्व्हिस डिटेल्स मध्ये जायचं आहे. सर्व्हिस डिटेल्स मध्ये गेल्यानंतर जी मॉड्यूल आणि जी आपली सर्व्हिस आहे इथं ऍड वर क्लिक करून ती मॉड्यूल आणि सर्व्हिस आपल्याला सिलेक्ट करायची. मी ऑलरेडी इथं ऍड केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला इथं ओपन करून फक्त दाखवतो. इथं ट्री सेन्सस मॉड्यूल मी घेतलेला आहे आणि त्याच्यामधली जी सर्व्हिस आहे ऍप्लिकेशन फॉर सर्वे रिक्वेस्ट ती मी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. मॉड्यूल नेम ट्री सेन्सेस, त्याच्यानंतर सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर सर्वे रिक्वेस्ट, ही सगळं बाय डिफॉल्ट डेटा येतं. आपण ह्याला लिगल स्क्रुटनी करणार आहे कारण का म्हणजे काही लगेच इमिजिएटली होत नसतं ना, कारण का नागरिक येणार आपल्या इथं अर्ज देणार, त्याच्यानंतर नगर नपाचा माणूस किंवा अधिकारी तिथे जाणार, त्यांनी सगळं मॅन्युअल सर्वे करणार आणि सर्वे करून आल्यानंतर तो सिस्टीम मध्ये एंटर करणार. त्यामुळे पूर्णपणे पिरियोडिक सर्व्हिस आहे म्हणून मी इथं पिरियड बेस फुल्ली घेतलेला आहे. फ्री सर्व्हिस आहे. सर्व्हिससाठी जे SLA आहे ते 15 दिवसाचं आहे त्यामुळे मी इथं घेतलेलं आहे. बाकी लाईफ टाईम ठेवलंय आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं सर्व्हिस डिटेल्स जे आहेत ती सर्व्हिस डिटेल्स ऍड करायचे. सर्व्हिस डिटेल्स ऍड करून झाल्यानंतर तुमच्या नगरपालिका वाईज त्या सर्व्हिसेसची जी स्क्रुटनी आहे ती स्क्रुटनी आपल्याला डिफाईन करायची. तर त्याच्यासाठी मला परत कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये स्क्रुटनी मास्टर लेवलला जायचं आहे. स्क्रुटनी मास्टर लेवलला गेल्यानंतर डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हिस सिलेक्ट करायचे. मी इथं ऑलरेडी ऍड केलेलं आहे. आता इथं फक्त सिंगल लेवलचीच स्क्रुटनी आहे. इथे हेल्थचेच माणसं जे आहेत ती बघते त्यामुळे इथे सिंगल लेवलची स्क्रुटनी आहे. तुमच्या इथं जर मल्टिपल लेवलची असेल म्हणजे क्लार्क, HOD आणि त्याच्यानंतर मुख्याधिकारी असे असेल तर तुमच्या इथं जसं अप्लिकेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं स्क्रुटनी ऍड करू शकता. माझ्या इथं सिंगल लेवलची त्यामुळे मी इथं सिंगल लेवलची केलेली आहे. तर त्यासाठी जे अधिकारी आहे इथं मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड घेतलेला आहे. रेव्हेन्यू बाउंड्रीज मध्ये हेड ऑफिस घेतलेलं आहे. जानेवारी 2026 मी इथं तारीख घेतलेली आहे. क्लार्क जी कोण आहे त्याचा आणि SLA जे आहे तो ऍड केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्याला लागणारी जी स्क्रुटनी आहे आपण पहिले सर्व्हिस डिटेल्स ऍड केले. सर्व्हिस डिटेल्स ऍड केल्यानंतर आपण स्क्रुटनी ऍड केली. स्क्रुटनी ऍड केल्यानंतर आता आपल्याला इथं स्क्रुटनीचे क्वेश्चन्स मास्टर्स आपल्याला ऍड करायचे आहेत. ही जरा महत्वाचं पॉइंट आहे. तर हे जरा म्हणजे नीट लक्षात हे सांगतो आता. क्वेश्चन मास्टर जरा वेगळ्या प्रकारचे ह्याला ऍड करू लागते. तर इथे मी ट्री सेन्सस मॉड्यूल घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ठीक त्याची स्क्रुटनी जी आहे स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर जे आहे ते स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर इथं ऍड केलेलं आहे. तर स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर्स ऍड करताना तुम्हाला कंपल्सरी या पद्धतीनेच स्क्रुटनी क्वेश्चन मास्टर्स जे आहेत ते ऍड करायचे. ठीक आहे. मी तुम्हाला ते डॉक्युमेंट देणार आहे त्याच्यामध्ये ही सगळं देणार आहे. तर त्यासाठी पहिल्यामध्ये ही सर्वे डन म्हणून रिमार्क्स टाकायचे. तिथे येस नो सिलेक्ट करायचं. सेकंड लेवलला आपल्याला इथं कारण का सर्वे झालाय का आणि इन्स्पेक्शन फॉर्म भरलाय का दोन गोष्टी आहेत त्यामुळे इथं येस नो आपल्याला ठेवायचं. त्यानंतर सेकंड फॉर्म मध्ये इन्स्पेक्शन फॉर्म टाकायचा आहे आणि इथं जो ऑप्शन सिलेक्ट करायचा नॉर्मली आपण येस नो किंवा अप्रूव्ह रिजेक्ट करतो. तर आपल्याला इथं जो सर्वेचा फॉर्म आहे तो कॉल करायचा इथं इन्स्पेक्शनसाठी. इन्स्पेक्शन झाल्यानंतर रिमार्क्स टाकायसाठी किंवा इन्फॉर्मेशन टाकायसाठी. तर इथं कंपल्सरी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कॉल फॉर UI आणि त्याच्यानंतर हा जो पाथ आहे ट्री सेन्सस स्क्रुटनी सर्वे आणि इन्स्पेक्टरचा तर ही जो म्हणजे हा जो पाथ आहे तो आपल्याला टाकायचा. त्याच्यानंतर इथं फायनलला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर डिपेंड ऑन फ्लॅग नो म्हणायचं. अशा पद्धतीने स्क्रुटनीचे जे क्वेश्चन मास्टर्स आहेत ते क्वेश्चन मास्टर्स आपल्याला ऍड करायचे. या पद्धतीने सर्व्हिस जी आहे ती
ऍप्लिकेशन फॉर सर्व्हे रिक्वेस्टसाठी सर्व्हिस जी आहे ती आपल्याला कॉन्फिगर करायची आहे. याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? याची इन्फॉर्मेशन आणि डॉक्युमेंट मी ऑलरेडी देणार आहे, सो त्याच्याबद्दल काही विषय नाही. तर सर्व्हिस कॉन्फिगर करण्याच्या ह्याच्यामध्ये आणि इथपर्यंत आता मी आतापर्यंत सांगितलेल्या ह्याच्यामध्ये कुणाला काही इश्यू आहे का? काय विचारायचं आहे का? आता आपण डायरेक्ट सर्व्हिस एक्झिक्यूट करायचं बघायला लागलोय. सर हे म्हणजे सर्वेक्षणासाठी विनंती अर्ज हे नागरिक तर नाही करतील, हे आपल्याला आपल्या लेवलवरच करायचंय ना? मॅडम आपल्याकडलं तर आपण आपण इन्स्पेक्शन करणार ना. नागरिक अर्ज तर दिल ना की बाबा माझी ते इथलं झाड आहे, मी सिबीला थटा लागले किंवा ही झालंय ती झालंय. बाकी आपण तर डाटा एंट्री मधून इन्फॉर्मेशन टाकून देऊ ना आपली. हॅलो. ओके सर. हां, आपण थोडी इकडे जाणार, आपण डाटा एंट्री मधून टाकून देणार यू विल बी लेवलची इन्फॉर्मेशन. तर मी आता क्लेरिकल लेवलनी लॉग इन केलेला आहे. सिटीजन सर्व्हिसेसमध्ये जायचं. सिटीजन सर्व्हिसेसमध्ये जायचं. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर ट्री सेन्ससचं मॉड्यूल आहे त्यामध्ये जायचं आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर सर्व्हे रिक्वेस्ट ही जी सर्व्हिस आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. ॲप्लिकेशन फॉर सर्व्हे रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा जो फॉर्म आहे, जो मी तुम्हाला आत्ता ह्याच्या अगोदर पण दाखवलं होतं की बाबा ट्रान्झॅक्शनमधनं आणि सर्व्हिसमधनं दोन्ही फॉर्म सेम ओपन होते, तोच हा फॉर्म आहे. तोच इथं कॉल केलेला आहे आणि तीच इथं ओपन झालेलं आहे. इथं नगरपालिकेचं नाव येतं, त्याच्यानंतर सर्व्हिसचं नाव येतं, त्याच्यानंतर त्याची काय नागरिकाचं जे काय नाव असेल ते आपल्याला टाकायचं. तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे, डमी डेटा म्हणजे मी इंग्रजीमध्ये टाकत आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर ॲड करायचा. त्याच्यानंतर ईमेल ID ॲड करायचा. आधार नंबर जो आहे तो आधार नंबर ॲड करायचा. त्याच्यानंतर ॲड्रेस टाकायचा. पॅन नंबर टाकायची काही गरज नाही, मॅन्डेटरी नाही आहे. स्टार मार्क फील्ड फक्त मॅन्डेटरी आहेत, बाकीचा डेटा काही गरज नाही. त्याच्यानंतर लोकेशन इथं तुम्हाला टाकायचं आहे. बिल्डिंग अपार्टमेंट जर असतील तर ते टाकायचं आहे. रेव्हेन्यू बाउंड्रीज आपलं नफा देतला त्यामुळे इथं मुख्यालय सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर रोड कुठला असेल तर लोकॅलिटी असेल तर लोकॅलिटी टाकायचं. त्यानंतर लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड टाकायची काही गरज नाही, डॉक्युमेंट्स काही नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला सेव्हला क्लिक करायचं इन्फॉर्मेशन टाकून. तर या पद्धतीने नागरिकांनी अर्ज इनवोड केल्यानंतर हे सदर आपलं एक्नॉलेजमेंट प्रिंट करून नागरिकाला देऊन टाकायचं. ही एक्नॉलेजमेंटची कॉपी. आता हे इथनं क्लार्कने अर्ज जी आहे ती नागरिकाचा इनवोड करून घेतलेला आहे. आता या केसमध्ये माझी सिंगल लेवल स्क्रुटनी आहे, त्यामुळे ह्याच क्लार्कच्या डॅशबोर्डला माझं जे अर्ज आहे ती यायला पाहिजे. ठीक, बरोबर आहे. माझा क्लार्क म्हणजे माझी सिंगल लेवल स्क्रुटनी आहे. मी ह्याच्यातूनच सर्व्हिस म्हणजे ती क्लार्क लॉग इन असल्यामुळं त्यातूनच सर्व्हिस एंटर केली आणि आता माझ्याच डॅशबोर्डवर आलेलं आहे. त्यासाठी सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर जे आहे ती डेट, त्याच्यानंतर सर्व्हिसचं नाव माझ्या डॅशबोर्डवर इथं आलेली आहे.
स्टेटस मध्ये मला इथे पेंडिंग दिसतंय. आता मी याच्या ऍक्शनवर क्लिक करणार. सर्वे करून आल्यानंतर ऍक्शनवर सर्वे झालाय का? येस. रिमार्क्स टाकणार आहे. त्याच्यानंतर आता डायरेक्ट इन्स्पेक्शन फॉर्म. आता इन्स्पेक्शन फॉर्म साठी मला इथं डायरेक्ट पण ते कॉल फॉर UI आपण इथे केलं होतं, तर इथं मला जस्ट ओपन वर क्लिक करायचं आहे. एक मिनिट हा. मार्केटला का पाहू. स्लो चालतंय का? करण एक मिनिट हा. बहुतेक नेटला माझा प्रॉब्लेम झाला. एक मिनिट.
एकच मिनिट सर मी स्टॉप करू का रेकॉर्डिंग? हा नाही करा लागेल. ओके. यस दिसते स्क्रीन. हॅलो सर स्क्रीन दिसते. यस सर. परत एकदा लॉग इन करतोय. ठीक आहे. ॲज इट इज आहे माझं ॲप्लिकेशन डॅशबोर्डवर आलेलं आहे. आपण आता सर्व्हिसमधून आपण त्याची एंट्री केली होती आणि आता आपल्याला ॲप्लिकेशनवर प्रोसेस करायची. तर मी त्यासाठी ॲक्शनवर क्लिक केलेलं आहे. बरोबर डन यस म्हणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इन्स्पेक्शन फॉर्म जे इन्स्पेक्शन फॉर्मला मला इथं ओपनवर क्लिक करायचं आहे. येस अशा पद्धतीने इन्स्पेक्शन फॉर्म जे आहे आपला ओपन होतं. तर इथं तुम्हाला जर इथं तुम्ही बघितलं तर इथं दोन आहेत, एक्झिस्टिंग आणि न्यू. एक्झिस्टिंग कशासाठी, जर आपण जर डाटा म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे ती जी ट्री आहे ती जर रजिस्टर असेल तर ती इथं एक्झिस्टिंग मध्ये आपण त्याला म्हणजे त्याला सिलेक्ट करू शकतो. आणि नसाल तर इथं आपल्याला न्यूला क्लिक करायचं आहे. न्यूला क्लिक केल्यानंतर आपल्याला रिझन फॉर सर्वे, आता नागरिकांनी काय केलं बाबा ऍप्लिकेशन केलंय का, कंप्लेंट दिली आहे का, रेग्युलर प्रोसेस आहे काय, तर इथं आपल्याला ऍप्लिकेशनला क्लिक केलेलं आहे. ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज दिलाय म्हणून आपण मी इथे ऍप्लिकेशन म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सर्वेची जी डेट आहे ती सर्वेची डेट जी काय असेल ती इथं आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर सेम परत तोच जो डेटा एंट्रीला किंवा ट्रान्झॅक्शनला जो फॉर्म आपण कॉल केलेला आहे तोच फॉर्म इथं आहे. ट्रीचं सायंटिफिक नेम काय, तर सायंटिफिक नेमसाठी मी म्हणलं आता घेतलं होतं नेमची ट्री आपल्याला, मी ते घेतलेलं. तर ते मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. नेम वर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये त्याचं नाव काय आहे, कॉमन नेम काय आहे, त्याच्यानंतर ट्रीची फॅमिली काय, त्याच्यानंतर स्पेसिस म्हणजे प्रजाती कुठल्या प्रकारची आहे. तर ते इथनं आपण घेऊ शकतो की बाबा काय इथनं आपल्याला. त्याच्यानंतर कुठल्या पद्धती जी आहे त्यासाठी बार्क शेप जे आहे ते बार्क शेप मला इथे सिलेक्ट करायचा आहे. फ्रूटचा शेप कसा आहे, हार्ट शेप आहे, ओव्हल शेप आहे, काय असेल ती इथे घ्यायचं आहे. नंतर फ्रूटचा कलर तर सांगते ना, फोन करायला लागले कंटिन्यू. 2 मिनिटं ट्रेनिंग चालू म्हणून नंतर कॉल करा. तर फ्रूटचा जे कलर आहे ते आपल्याला कलर करायचा. त्याच्यानंतर जी पोत आहे, पोत कुठल्या पद्धतीचं आहे ती पोत आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे.
त्याच्यानंतर वरचा जे नेम आहे की आपण आपल्याला फळाचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं त्याला फळ लागतं ती, त्याच्यानंतर इथं ऑर्डर, त्याच्यानंतर लीफ शेप आपल्याला इथे घ्यायचा आहे, जी कलर आहे ती घ्यायचा आहे. सेम परत ती इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इथं मीटर मध्ये एंटर करायची आहे. नंतर आपल्याला टाकायचं आहे अप्रॉक्सिमेट, त्याच्यानंतर स्टेटस काय आहे झाडाचं ती टाकायचं आहे, नंबर टाकायचं आहे, लोकेशन जे आहे ती लोकेशन आपल्याला इथं टाकायचं आहे. रस्त्याचं नाव घ्यायचं आहे, बिल्डिंग लोकॅलिटी जी आहे ती लोकॅलिटी सिलेक्ट करायची, लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड ते टाकायचे, बाउंड्रीज कंपल्सरी हेड ऑफिसच ठेवायचं आहे, ओनरशिप कशी आहे ती टाकायचं आहे. ब्राउज करून परत इथून ट्रीची जी इमेज आहे किंवा फोटो जे आहे तो फोटो आपल्याला इथून अपलोड करायचा आहे. रिमार्क्स काय असतील ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जस्ट आपल्याला इथं अपडेटला क्लिक करायचं. येस, अपडेटला क्लिक केल्यानंतर इथं सर्व्हिस नंबर जे आहे ती जनरेट झालेला आहे. अकलूजसाठी AKL आलेला आहे, 2526 चालू फायनान्शियल इयर आपला आलेला आहे आणि ऍप्लिकेशन नंबर 003 अशा पद्धतीने आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओके वर क्लिक करायचं आहे. सर फॉर्म मध्ये ब्लँक गॅप का घेतलाय? कुठे म्हणा, हा त्या फॉर्म मध्ये खाली ही करताना ना, ड्रॅग करताना ना. हो. हा, ऍक्च्युली कसं आहे, इन्फॉर्मेशन जास्त आहे ना त्याच्यामध्ये, त्यामुळं ते झालेलं. शेवटच्या पानावर येतो कॉम्प्युटर पासवर्ड. स्पेसिफिकेशनच्या फॉर्म मध्ये ना ड्रॉप डाऊन मेनू यायला हवा होता. बऱ्याच नगरपालिकेने सांगितलेलं आहे सर, ते करता येईल, म्हणजे त्याचंही कर. कारण की आपल्याला माहिती नाही राहणार ना की त्या ऑप्शन कोण कोण काय अवेलेबल आहे. हजेरीचं तर मला दाखवायला पण आणत नाही, पांढरे का गोरे का काळे, एकदम सहीवर डायरेक्ट सही सगळे हजर. सगळे जण आहे ना आपापलं काम बघतील आणि मला असंच ठेवणार नुसतं सयाजीराव म्हणून. तिकडून त्यांनी त्याला केलाय बंदोबस्त, सहीला माझ्याकडं, पगार घ्यायला दुसरेच, कमिशन खायला तिसरे. मी कसा ठोकत बसू मग इथं, त्यापेक्षा बसतो ना नुसता पगार. तरी माहिती पुन्हा भरावी लागेल आपल्याला. नाही, माझं मॅडम ते हे झालं होतं ना, नेटचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं होतं ना, त्यामुळं एकदाच भरायचं. हॅलो, पुन्हा सेव्ह केलं की तुम्ही सर हे?
नाही नाही नाही, ते माझं डिस्कनेक्ट झालं होतं त्यामुळं एकदाच भरायचे, काय प्रॉब्लेम नाही. बरेच जणांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इथं सर्व्हिस सेवा आहे काही. या ना सर. या. या. हा ते मॅडम 2 वेळा काय करावं लागलंय, इकडचं आपलं कालचं तिथनं अपडेट झाल्यानंतर आपल्याला इथं सॉरी तिथनं अपडेट झाल्यानंतर इथनं परत आपल्याला ओके टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं ती डॅशबोर्ड वरनं ऍप्लिकेशन सेकंड लेवलला इथं तुम्ही पूर्ण इन्स्पेक्शन करून इन्फॉर्मेशन केल्यानंतर इथं परत ओके टाकायचं आहे. इथं परत अप्रूव्ह म्हणायचं आहे आणि इथं ज्यावेळेस तुम्ही ओके म्हणता त्याच वेळेस ते ऍप्लिकेशन जे आहे ते डॅशबोर्ड वरून येऊन. दोन वेळा काय करायची गरज नाही. सेकंड लेवलचं जे अप्रुव्हल होतं ती माझ्याकडून पेंडिंग राहिलं होतं. आणि इथं पण स्क्रुटनी रिपोर्ट जे आहे ती जनरेट होते. त्यानंतर तुम्ही जर होमवर जाऊन बघितलं तर इथून डॅशबोर्ड वरनं ऍप्लिकेशन जे आहे ते डॅशबोर्ड वरनं ऍप्लिकेशन जे आहे ते निघून गेलेलं तुम्हाला इथं दिसल. तर अशा पद्धतीने मॉड्यूलचा पूर्ण आता वर्क फ्लो आहे. तुम्हाला रिअल मध्ये मी तुम्हाला सर्व्हिस एक्झिक्यूट करून थोडं डिस्कनेक्ट झालं होतं त्यामुळं पण तुम्हाला रिअल मध्ये एंट्री करून पूर्ण स्क्रुटिनी करून सर्व्हिस जे आहेत मी तुम्हाला दाखवले. त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला या मॉड्यूलचे जे रिपोर्ट्स आहेत ती फक्त 1-2 मिनिटं रिपोर्ट्स आपण बघून घेऊ. रिपोर्ट्स फक्त दाखवले राहिले. हाँ जी। अरे कहाँ बोलते? अरे मैं क्या बोल रहा था सुन तो, एक सेकंड। येस, फक्त आपल्याला आता जे रिपोर्ट जे आहेत ते रिपोर्ट्स बघायचे आहेत. रिपोर्टसाठी मला परत ट्री सेन्सस मॉड्यूलमध्ये जायचं आहे, रिपोर्ट्समध्ये जायचं आहे. इथं पहिला रिपोर्ट जो आहे तो आपला डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्री वर्गवारीचा रिपोर्ट आहे झाडाच्या. रेव्हेन्यू बाउंड्री सेड ऑफिसचं जे आपल्याला आणि शो रिपोर्टवर क्लिक करायचं. तर हे
वर्गवारी येते म्हणजे नीमची झाडं किती, मँगोची झाडं किती ती त्याच्यामध्ये वर्गवारी येते. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी म्हणजे स्पेसिसनुसार जी इन्फॉर्मेशनमध्ये जी डायव्हर्सिटी आहे किंवा वेगवेगळेपणा आहे त्याच्यानुसार डायव्हर्सिटीनुसार सुद्धा आपल्याकडं इतर रिपोर्ट अवेलेबल आहेत. येस, हे डायव्हर्सिटीनुसार वेगवेगळ्या कोकोनट, नीम म्हणजे हे जे काय वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीनुसार जे आहे ते डायव्हर्सिटीनुसार आहे. त्याच्यानंतर तिसरा जो रिपोर्ट आहे तो नंबर ऑफ ट्रीज. त्यासाठी पण मला इथं इयर सिलेक्ट करायचं आहे आणि हेड ऑफिस म्हणजे रेव्हेन्यू बाउंड्रीज फक्त सिलेक्ट करायचं. हे काउंट वाईज रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा रिपोर्ट आहे, ट्री सर्वे रजिस्टर. त्याचं आउटपुट मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यावर थोडंसं सध्या काम चालू आहे, येते का नाही तरी बघू आपण. सेन्सस रजिस्टर जो आहे तो जर ह्याच्यावर काम चालू आहे, याचं आउटपुट मी दाखवतो. जस्ट आता एकदा आपण परत सगळे रिपोर्ट्स पण जेवढे पण काय रिपोर्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. जस्ट एकदा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला ट्री सेन्सस मॉड्यूल आपलं होतं. त्याच्यानंतर आपण ही सगळे मास्टर्स जे आहेत ते पहिल्यांदा बघितले. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये 2च फॉर्म आहेत फक्त, एक इन्स्पेक्शन फॉर्म आणि त्याच्यानंतर सर्वे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. त्याच्यानंतर या पद्धतीचे सगळ्या रिपोर्ट्स जे आहेत ते आपल्याकडं अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर डाटा एंट्रीमध्ये जो ट्री सर्वे डिटेल्स डाटा एंट्रीचा फॉर्म आहे हाच मेन फॉर्म आहे, हाच ट्रान्झॅक्शनमध्ये आहे, हाच सर्व्हिसमध्ये कॉल होत आहे. ट्री नेम मास्टर, इन्स्पेक्शन फॉर्म आणि सर्वे ॲप्लिकेशन फॉर्म्स, डाटा एंट्री फॉर्म सगळं सेम आहे. याच फॉर्मवरनं सगळी माहिती जी आहे ती आपण इथनं कॅप्चर करतो. त्याच्यानंतर मॉड्यूल लाईव्ह करायसाठी आपल्याला पहिल्यांदा रोल मेन्यू मॅपिंग जे आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस डिटेल्स जे आहेत ते सर्व्हिस डिटेल्स एंटर करायचे. त्याच्यानंतर स्क्रुटनी ॲड करायचे. स्क्रुटनी ॲड करून झाल्यानंतर क्वेश्चनर्स जे आहे ते ॲड करायचे. क्वेश्चनर्समध्ये कॉल फ्रॉम UI इथे घ्यायचा आणि ही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला ॲड करायची. त्याच्यानंतर या पद्धतीचे मास्टर्स जे आहेत ते मास्टर्स सगळे आपल्याला ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत. तुम्हाला पाहिलं असेल तर ॲड बटन इथं शेजारी दिलेला आहे. तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही इथं ॲड करू शकता. म्हणजे त्यामध्ये ट्री स्पेसिस मास्टर असू दे, बार्क शेप मास्टर असू दे किंवा फ्लोअर कलर असू दे, नेम असू दे, फ्रूटचं नाव असू दे, फ्रूटचं शेप असू दे, लीफ कलरचा असू दे किंवा लीफच्या शेपचा असू दे, ऑर्डरचा असू दे, टेक्स्चर मास्टर असू दे, त्याच्यानंतर ट्री नेम मास्टर असू दे, त्याच्यानंतर ट्रीचं जे स्टेटस आहे, फॉलन आहे, हेल्दी आहे, हे ते म्हणजे जे पण काय ते आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये जो ॲप्लिकेशन फॉर ट्री सर्वेचा जो आहे तो फॉर्म तर जे ती आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सर्वे रिपोर्ट ॲड केल्यानंतर आपला जो नंबर जनरेट होतो तो आहे. त्याचंही आउटपुट आहे. हे डॅशबोर्डवर ॲप्लिकेशन गेल्यानंतर पण इथं करताना त्याच्यानंतर हा आपला फॉर्म जे आहे ती फॉर्म ओपन केल्यानंतर इतर नंबर जनरेट होताना आणि आता ही स्क्रुटनी रिपोर्ट आहे. स्क्रुटनी रिपोर्ट झाल्यानंतर इन्स्पेक्शन फॉर्मला परत आलेला आहे. आता त्याच्यानंतर हे जे ते रिपोर्ट्सचे फॉर्मॅट आहेत. त्या रिपोर्ट्समध्ये पहिला जो आहे तो डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रीचा जो रिपोर्ट आहे त्याचा अशा पद्धतीने आउटपुट येत आहे. त्याच्यानंतर डायव्हर्सिटीचं जी म्हणलं होतं तर डायव्हर्सिटीचं या पद्धतीने आउटपुट येत आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रीजसाठी या पद्धतीने आउटपुट येत आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलं होतं की सगळ्यात महत्त्वाचा हा रिपोर्ट आहे ट्री सेन्सस मास्टर, ट्री सेन्सस रजिस्टर.
ट्री सेन्सस रजिस्टर जे आहे ते या पद्धतीने प्रत्येक झाडाचं जे आहे सर्वे नंबरनुसार हे ट्री सेन्सस रजिस्टर अशा पद्धतीने जनरेट आपल्याकडे होत आहे. त्याच्यानंतर हा रिपोर्ट इयर वाईज कंपॅरिझन ऑफ ट्री सेन्ससचा आपल्याकडे अहवाल आहे. बस या पद्धतीने मॉड्यूल आहे. डॉक्युमेंट मी तुम्हाला ही शेअर करणारच आहे. बाकी अजून तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर यू कॅन आस्क. सर मॉड्यूलच्या बाहेर क्वेश्चन मॉड्यूलचा बाहेर म्हणजे एक क्वेश्चन मला सर आपण हा. रोल डिफाईन केला नंतर त्याला मेनू मॅपिंग केली हा त्यानंतर एम्प्लॉयला आपण तो रोल दिला हा आणि समजा पुन्हा आपण त्या रोल मध्ये चेंज केला सर मेनूचा म्हणजे राईट मध्ये तर तो ऑटोमॅटिक त्या एम्प्लॉयला सेट होईल का? हो, म्हणजे तुम्ही काय करणार, असाइन केलेले राईट्स ऍड करणार किंवा काढून घेणार ना. ऍड हा बरोबर होतं ना, का प्रॉब्लेम ना. ओके सर. सर आमच्याकडे अजून काय कोण हॅलो सर, आमच्याकडे 2022 ला ट्री सेन्सस झालेला आहे. मग त्याची डेटा एंट्री पूर्ण करावं लागेल का याच्यातच? हा मग सर येस 100% करावं लागेल. पण मग ती वन आणि बाय जे वन आता काय नाहीये सर, सिंगल फॉर्म मध्ये आपण सगळा डेटा कॅप्चर केलेला आहे. आणि आता सर किंवा बाकी नगरपालिकेने म्हणलं तसंच तिथं आपण पॉपअपची पण फॅसिलिटी देणार आहे. जस्ट यू हॅव टू सिलेक्ट द डेटा. एक्सेल फाईल अपलोड करायचं नाही राहणार का? म्हणजे कसं वन टाइम होईल ना सर, एक एंट्री एवढं करण्यापेक्षा. ठीक आहे सर, ते मी विचारून सांगतो. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं? ज्यांच्याकडे सर्व्हिस नाही झालाय त्याच्यासाठी काय करता येईल सर? सर्वेच नाही झालेला आहे सर. तुमच्याकडे जो ओल्ड तर डेटा अवेलेबल असेल ना, म्हणजे कधी ना कधी तर झालेला असेल किंवा आता, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? कधीच झालेलं नाहीये. सर्वे तर कंपल्सरी करून आपल्याला इन्फॉर्मेशन तर दाखवावं लागेल. कारण का आमच्या इथं तर म्हणजे मी नॉर्मली ज्या म्हणजे बघितलं ऍक्च्युअल मध्ये. आता आपल्या इकडं तर ज्या साताऱ्यामध्ये, त्याच्यानंतर कोकण साईड मध्ये, तिथं तर किती इम्पॉर्टन्स असतं. तर ते म्हणजे तिथं तर कंपल्सरी ही केलं जातच. सर्वे करून तुम्ही टेंडर देऊन सगळं ही सर्वे करून इन्फॉर्मेशन इथे ऍड करून ठेवू शकता. सर नागरिक याच्यावरच तक्रार करतील का, की माझ्या झाड तोडायचे किंवा काही परमिशन घ्यायची? आपण सर याच्यामध्ये मेन ही काय आहे की तुमचा सर्वे झालेला असायला पाहिजे. सर्वे झाल्यानंतर तुमच्याकडं हद्दीतले सगळ्याची जी झाडं आहेत त्याचा आपण सर्वे करून पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती एंटर करून ठेवणार. आणि नागरिक म्हणजे नागरिकांकडून अप्लाय कधी होऊ शकते की, आता नागरिक तर कधी अप्लाय करणार नाही की माझ्या इथल्या झाडाचं येऊन सर्वे करून जावा म्हणून. बरोबर आहे, सर्वेला त्यांनी थोडी ना करणार. त्यांनी फक्त त्यांनी कुठल्या कंडिशन मध्ये अप्लाय केलं करते नागरिक, कधी ती वादावाद चालू असते. प्लॉटचं ह्याचं झाड त्याच्या ह्याच्यात फांद्या गेल्या, ही झालं ती झालं, त्याच्यानंतर MSCBच्या वायरला घासा लागल्या किंवा MSCBची वायर पडली, ही ती अशीच फक्त म्हणजे त्याच्यासाठी ही असते. तर त्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग घ्यायचं, ती आपल्याकडं जे झाड रजिस्टर आहे ती हे करायचं किंवा फांद्या कापायच्या ती म्हणजे माझ्या जरी हद्दीमधलं झाड असलं तर मी नपाच्या परमिशन शिवाय ती कट करू शकत नाही. बरोबर, परमिशन घ्यावी लागते. तर तुझ्यासाठी फक्त ऍप्लिकेशन येऊ शकते. मेनली मी म्हणलं ना, मॉड्यूल जे आहे ते डेटा एंट्री ओरिएंटेड आहे. त्याच्यासाठी तुमच्या इथं सर्वे होणं आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन सॉफ्टवेअर मध्ये असणं जास्त महत्वाचं. सर म्हणजे ट्री कटिंगची परमिशन इन्क्लूड नाही त्याच्यामध्ये? नाही, त्या ट्री कटिंगची परमिशन नाही, पण म्हणजे ते बाबा गरजेचं असेल तर आपल्याला द्यावं लागेल ना. आता MSCBच्या याला तारेला बिरेल थटा लागले किंवा काय असेल तर ती त्यावेळेस आपल्याला ही करावं लागेल ना. ते प्रोसेस सुरू असते आमची, पण या मॉड्यूल बद्दल म्हणते मी. नाही, आपलं ह्याच्यामध्ये जे ती सर्वे करणे आणि डाटा एंट्री करून सगळ्यात महत्वाचं सगळी ट्री सेन्ससची इन्फॉर्मेशन गॅदर करून त्याची डाटा एंट्री करणे हा सगळ्यात मेन मोठा आहे. सर समजा आपण एखाद्या ट्रीला परमिशन दिली कटिंगची, तर मग त्या सिस्टीम मध्ये कसं अपडेट करायचं ते? सिस्टीम मध्ये मग काय तिथं परमिशन दिल्यानंतर मॅडम ते ऍप्लिकेशन मध्ये रिमार्क्स आहेत ना, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सर्व ऍप्लिकेशन्स मध्ये. नाही सर, मग तिथे NOC मॉडेल मध्ये द्यायला पाहिजे की ट्री कटिंगची परमिशन वगैरे.
सर्व्हिस मॉड्यूल मध्ये इथं पण तुम्हाला रिमार्क्स आहेत टाकायला. सर्व जे इन्स्पेक्शन रिमार्क्स आहेत ना तुम्हाला टाकायला, त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता. आपण तर सेव्ह करायचा डेटा, आपला सर्वे झालेला डेटा, मग त्यानंतर ते ट्री कटिंग झाली तर ते अपडेट कसं करायचं असं म्हणते मी. मग तीच म्हणतो मॅडम, सर्वे मध्ये आपण ट्री कटिंग झाली म्हणजे आता आपला माणूस तिथं जाणार ना आणि जाऊन बघून येणार ना बाबा इट इज ऍप्लिकेबल, डेटा एंट्री झाल्यानंतर सर, डेटा एंट्री झाल्यानंतर ही परमिशन देणं गरजेचं आहे का ही बघून येणार आणि त्याच्यानंतर रिमार्क्स एंटर करणार किंवा नाही का बाबा ही ट्री कट करायचं किंवा एखादी फांदी कट करायचं परमिशन देणं गरजेचं आहे म्हणून. सर डेटा एंट्री झाल्यानंतर म्हणते मी. ट्री कटिंग जी डेटा परमिशन एंट्री झाल्यानंतरच म्हणतो मॅडम, डेटा एंट्री झालेला आहे ऑलरेडी तुमच्याकडे, झाड रजिस्टर आहे, त्याच्यानंतर आता मी झाड रजिस्टर आहे, त्याच्यानंतर नागरिकांनी तुम्हाला दिलं बाबा आता माझ्या इथल्या फांद्या बिंद्या कापायच्यात, तर तिथं जिथं मी न्यू म्हणलं तिथं तुम्ही ते ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये घेणार, ती झाड जे आहे ते ओपन करणार आणि त्याच्यामध्ये रिमार्क्स मध्ये तुम्ही टाकून देणार की बाबा असं असं याचं इन्स्पेक्शन जे आहे ती झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सदर आता इन्स्पेक्शन नुसार याला ट्री कटिंग करायचं किंवा ती फांद्या कट करायची परमिशन देणं गरजेचं आहे म्हणून. ओके सर, पण ते रिपोर्टला मग ते रिफ्लेक्ट होईल का सर, फक्त रिमार्क टाकून? हा, रिमार्क्स त्या ट्री सेन्सस रजिस्टर मध्ये येतात का प्रॉब्लेम? ओके सर. उदय सर. हा बोला. हा म्हणजे तुम्ही डाऊट झाले? हा. ओके ठीक आहे, मग कन्क्लूड करूया मीटिंग. ठीक. बाकीच्या मॉड्यूलचे आता जे ट्रेनिंग झाले तर त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सर अजून उपलब्ध नाही करून दिलेले आहेत. कोणाकडे आहेत सर ते? सर दर टायमाची मेल हे दिले जातात. आज मीटिंगचं उद्या म्हणजे नगर परिषदला तुम्ही मेल करताय का कोणाला करताय? सटाणा नगर परिषदला अजून एक पण मेल आयडी आलेला नाही, म्हणजे मेल आलेला नाहीये. सर डीएमएल जे मेल शेअर केलेत ना, मेल आयडी त्यांनाच जातात, कारण का सेकंड डे ला आम्ही मेल शेअर करतो. नाही आता सध्या कोण करते मला मग नंबर द्या ना, मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. आमचं मेल आयडी चुकला असेल काही असेल तर कोण करताय? ते आमच्याकडूनच जातात, उद्याहीच करतो. मग सटाण्याचा मेल आयडी बघा बरं कोणता आहे. सटाणा MC@gmail आहे का? सर लवकरात लवकर शेअर केलं तर बरं होईल सगळ्यांना. बघा कोणालाच झालेलं नाही, म्हणजे मग बाकीच्यांना अजून 1-2 जण पण विचारत होते. नाही सर, आम्हाला पण आलं नाही मेल का? नाही कोणालाच मिळालं नाही सर ते. काय झालं सर? ते जे व्हिडिओ किंवा मॅन्युअल्स आहेत ना कोणालाच मिळालेले नाही सर अद्यापर्यंत. तर जर शेअर केलं तर बरं होईल सर, सगळ्या डिपार्टमेंटला जायला बरं होईल सर. चेक करून मेल टाकेल. तुमचे सगळ्यांचे मेल आयडी शेअर करा, तुमचा ग्रुप असेल ना. डीएमए कडे आहेत ना सर, डीएमए राहुल पाटील सरांकडे असतील ना. राहुल सरांनी जे मेल आयडी दिले तेच त्याच्यावरच टाकले सर. तर मग एखादा मिस झाला असं आम्हाला कोणाच भेटलेलं नाही सर. कारण का ओव्हरऑल तुमची जे ईमेल आयडी आम्ही मागितले होते त्यांच्यावरच सगळे पाठवतोय. हवं असेल तर परत पाठवून द्या, त्याची लिस्ट आम्हाला एक्सेल मध्ये दिलं तरी चालेल. करणकडे असं हवं असेल तर करण ग्रुप मध्ये टाकून द्या, करण मला प्रोव्हाइड करा एक्सेल. तुम्ही गुगल शीट शेअर करून द्या ना सर, आम्ही मेल आयडी अपडेट करून देतो. टाकलेच नाही सर तुम्ही अजून? ऑलरेडी टाकले सर, कारण मीच बघितले ते टाकलेले, तर मी डाउनलोड करतो ते दुसऱ्या दिवशी. कोणालाच नाही आले सर ते. रिसर्च करतो सर, परत हवं असेल तुम्हाला ईमेल आयडी पाठवून द्या. तुमचा ग्रुप आहे ना याचा कॉर्पोरेशनचा? हॅलो सर, ते IWP च्या ग्रुपला टाकलेले लिंक्स तरी चालतील? कुठचा IWP? आपलं पूर्ण नाही का आपला? सर ग्रुपवर शेअर करा सर, सगळ्यांना मिळून जाईल ते. आता तुमची सगळ्यांची चॅट मध्ये मेल टाका, मी कॉपी करून घेतोय. हॅलो
सर आपले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे ना त्यांना हा. शेअर करा ना तुम्ही. त्यांनी प्रत्येक डिस्ट्रिक्टचा ग्रुप बनवलेला आहे. आता जसं नाही आता तुम्ही जेवढे आहेत ते इथे सगळ्यांनी ईमेल आयडी टाका ना, मी कॉपी करून घेतो इकडचे रेकॉर्डिंग म्हणजे चॅट मधून. महसूल कॉर्पोरेशनचा एक ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये सगळेच आहेत ना तुम्ही? हॅलो हॅलो एक पे लिख दो बाकी